नमस्कार शिक्षक मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण फनी सायन्स नावाचा ब्लॉग तयार केला होता। या ब्लॉगचा वेब ॲड्रेस बारमध्ये funnyscience123.blogspot.in हा वेब ॲड्रेस आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। या ठिकाणी funnyscience123.blogspot.in हे डोमेन नेम आहे। याला डोमेन नेम असे म्हणतात। डोमेन नेम म्हणजे आपल्या वेबसाईटचा ॲड्रेस असतो। आपल्याला हा वेब ॲड्रेस बदलता देखील येतो। जर आपल्याला हा ब्लॉगचा ॲड्रेस बदलायचा असेल तर आपल्याला एक डोमेन नेम विकत घ्यावा लागेल। आणि हे डोमेन नेम कसं विकत घेतात यासाठी आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे। डोमेन नेम विकत घ्यायचं असेल तर त्यासाठी आपल्याला पैसे त्या ठिकाणी मोजावे लागत असतात। आपल्याला ब्लॉग कडून जे काही डोमेन नेम मिळालेले असते हे मोफत असते। डोमेन नेम कसं विकत घेतात हे आपल्याला या व्हिडिओमध्ये शिकायचं आहे। सर्वप्रथम आपल्या ब्राउझरला ओपन करून घ्या। ब्राउझर ओपन केल्यानंतर सर्च बारमध्ये या ठिकाणी GoDaddy असे सर्च करा। GoDaddy असे सर्च केल्यानंतर या ठिकाणी आपल्या समोर ऑप्शन ओपन होतात। यापैकी पहिला ऑप्शन जो आपल्याला दिसत आहे या ठिकाणी याचा ॲड्रेस लक्षात घ्या, http://in.godaddy.com या ठिकाणी डोमेन नेम आपल्याला सर्च करता येते। या पहिल्या ऑप्शनवर क्लिक करा। पहिल्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी GoDaddyची वेबसाईट ओपन झालेली आहे। सर्वप्रथम GoDaddyची वेबसाईट ओपन झाल्यानंतर आपण या ठिकाणी आपलं अकाउंट ओपन करणार आहोत। आपलं अकाउंट ओपन करण्यासाठी आपल्याला साइन अप करावं लागेल। नवीन अकाउंट आपल्याला या ठिकाणी GoDaddyच्या वेबसाईटवर क्रिएट करावं लागेल। म्हणून आपण उजव्या बाजूला वरती साइन इन नावाचं बटन दिसत आहे, या साइन इन बटनावर क्लिक करा। साइन इन बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर काही ऑप्शन्स ओपन होत असतात। यापैकी मधल्या भागामध्ये न्यू कस्टमर असा ऑप्शन आपल्याला दिसत आहे आणि त्याच्या खाली क्रिएट माय अकाउंट असा ऑप्शन आपल्याला दिसत आहे। क्रिएट माय अकाउंट या ऑप्शनवर क्लिक करा। क्रिएट माय अकाउंट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी अकाउंट क्रिएट करायचं आहे। सर्वप्रथम या ठिकाणी आपला ईमेल ॲड्रेस एंटर करा। ईमेल ॲड्रेस हा कुठलाही असेल तरी चालेल, याहू, गुगल, रेडिफमेल, कुठलाही ईमेल ॲड्रेस आपण या ठिकाणी एंटर करा। ईमेल ॲड्रेस एंटर केल्यानंतर आपण खाली क्रिएट युअर युजर नेम म्हटलेलं आहे। युजर नेम 6 कॅरेक्टरपेक्षा जास्त असलं पाहिजे। आपल्या कल्पकतेनुसार आपण या ठिकाणी युजर नेम तयार करायचा आहे। बघा, जर ते आपण तयार केलेले युजर नेम असेल तर या ठिकाणी हिरवा रंग आपल्याला आलेला दिसतो, म्हणजे या ठिकाणी हे युजर नेम आपल्याला अवेलेबल आहे, हे आपण घेऊ शकतो। त्यानंतर पुढच्या ऑप्शनमध्ये क्रिएट युअर पासवर्ड हा ऑप्शन आपल्याला दिसत आहे। या ठिकाणी आपल्याला पासवर्ड तयार करायचा आहे। पासवर्ड हा 9 कॅरेक्टर्सचा असला पाहिजे। बघा, या पद्धतीने आपला पासवर्ड तयार करा। पासवर्ड टाईप केल्यानंतर पुढे आपल्याला ऑप्शन दिसत आहे क्रिएट युअर कॉल इन पिन। कॉल इन पिन हा ऑप्शन आपल्याला तयार करायचा आहे। या ऑप्शनमध्ये आपल्याला 4 अंक टाईप करायचे आहे। त्यानंतर खाली आय ॲग्री नावाचा ऑप्शन दिसत आहे, या आय ॲग्री या बटनावर क्लिक करा। त्यानंतर याच ठिकाणी आय ॲग्रीवर क्लिक केल्यानंतर क्रिएट अकाउंट असा ऑप्शन आपल्यासमोर येत आहे, या क्रिएट अकाउंट ऑप्शनवर क्लिक करा। क्रिएट अकाउंट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी GoDaddyवर आपलं अकाउंट क्रिएट झालेलं आहे। त्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपला कस्टमर नंबर दिसत आहे, त्याचप्रमाणे आपली अकाउंट सेटिंग वगैरे सर्व गोष्टी आपल्याला दिसत आहे। आता या ठिकाणी या GoDaddyवर आपलं अकाउंट क्रिएट झाल्यानंतर आपल्यासमोर स्टार्ट शॉपिंग नावाचं ऑप्शन येत आहे। या ठिकाणी आपण डोमेन नेम विकत घेणार आहोत म्हणून स्टार्ट शॉपिंग या ऑप्शनवर क्लिक करा। त्यानंतर या ठिकाणी आपल्याला डोमेन नेम सर्च करण्यासाठी सर्च बार दिसत आहे, हा GoDaddyचा सर्च बार आहे। या ठिकाणी आपलं डोमेन नेम सर्च करायचं आहे। आपल्याला ज्या शब्दाला अनुसरून डोमेन नेम हवं आहे तो या ठिकाणी टाईप करा आणि त्यानंतर सर्च डोमेन या ऑप्शनवर क्लिक करा। जसं मी या ठिकाणी बघा, या ठिकाणी मला ई गुरुमित्र या नावाने डोमेन नेम विकत घ्यायचं आहे आणि म्हणून मी या सर्च बारमध्ये ई गुरुमित्र असं टाईप केलं आहे। आणि आता या ठिकाणी एंटर बटन दाबा किंवा सर्च डोमेन या ऑप्शनवर क्लिक करा। बघा, या ठिकाणी वेगवेगळे डोमेन नेम आपल्या समोर येत आहेत। जसं ज्या पद्धतीने आपल्याला डोमेन नेम विकत घ्यायचं आहे त्या पद्धतीने त्याची किंमत आपल्याला दिसेल। जसं egurumitr.com हे जर डोमेन नेम आपण घेतलं म्हणजे ई गुरुमित्र या शब्दानंतर .com जर आपण लावलं तर या ठिकाणी या डोमेन नेमची किंमत 599 रुपये आहे। ही किंमत आपल्याला त्या ठिकाणी द्यावी लागेल।
त्यानंतर खाली आपण वेगवेगळे ऑप्शन पाहूया. जर आपण egurumitra.in या नावाचं डोमेन नेम जर विकत घेतलं तर यासाठी आपल्याला एका वर्षासाठी 99 रुपये द्यावे लागतील. हे 99 रुपये फक्त एका वर्षासाठी असणार आहेत. त्यानंतर पुढच्या वर्षासाठी 599 रुपये आपल्याला या डोमेन नेमसाठी द्यावे लागतील. अशा पद्धतीने हे सर्व डोमेन नेम आपल्याला दिसत आहेत आणि त्यांच्या किमती आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. मला egurumitra.in हे डोमेन नेम विकत घ्यायचं आहे आणि म्हणून मी या ठिकाणी सिलेक्ट या बटनावर क्लिक करेल. सिलेक्ट बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी हे डोमेन नेम सिलेक्ट झालेलं आहे. हे डोमेन नेम सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी ऑप्शनमध्ये आपल्याला दिसत आहे वन डोमेन सिलेक्टेड. आता या ठिकाणी कंटिन्यू टू कार्ट या ऑप्शनवर क्लिक करा. कंटिन्यू टू कार्ट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे ऑप्शन दिसत आहेत. या ठिकाणी गेट अँड ऑनलाईन बिझनेस कार्ड हा ऑप्शन आपल्याला दिसत आहे. या ठिकाणी नो थँक्स सिलेक्टेड आहे. जर या ठिकाणी आपण ऑप्शन सिलेक्ट केला तर तेवढे पैसे आपल्या डोमेन नेमसाठी वाढतील, म्हणून या ठिकाणी नो थँक्स हाच ऑप्शन आपण राहू देऊ. त्यानंतर बिल्ड अँड इझी वेबसाईट वगैरे असे ऑप्शन्स आपल्याला या ठिकाणी स्क्रोल डाऊन केल्यावर दिसत आहेत. हे ऑप्शन्स आपण असेच राहू देऊ. या ठिकाणी नो थँक्स हेच आपण सिलेक्टेड राहू देऊ. जर आपण या ठिकाणी ऑप्शन सिलेक्ट केले तर तेवढे पैसे आपल्याला जास्त द्यावे लागतील. आपल्याला ब्लॉगरसाठी हे जे ऑप्शन्स आहेत हे ऑप्शन्स आपल्याला वेबसाईट बनवताना लागत असतात, म्हणून या ठिकाणी आपल्याला ब्लॉग बनवताना या ऑप्शनची काहीही गरज नाही. म्हणून आपण कंटिन्यू टू कार्ट या ऑप्शनवर क्लिक करू. कंटिन्यू टू कार्ट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी प्रोडक्ट दिसत आहे. आपण egurumitra.in हे ऑप्शन हे डोमेन नेम रजिस्टर केलेलं आहे. या ठिकाणी टर्म आपल्याला 5 वर्षाची दिली जात आहे. आपल्याला जर कमी वर्षासाठी 1 वर्षासाठी घ्यायचं असेल तर या ठिकाणी 1 इयर सिलेक्ट करा. आपण 1 इयरसाठी सिलेक्ट करू. बघा 1 इयरसाठी या ठिकाणी आपल्याला 199 रुपये द्यावे लागतील. कमीत कमी एक डोमेन नेम आपल्याला एका वर्षासाठी परचेस करावं लागते. त्यानंतर 1 इयरसाठी आपण हे सिलेक्ट केलेलं आहे. या इतर ऑप्शनची आपल्याला कुठल्याही प्रकारची गरज नाही. या ठिकाणी INR म्हणजे इंडियन रुपीजमध्ये आपल्याला हे पैसे पेड करायचे आहेत, म्हणून या ठिकाणी INR हे आहे किंवा नाही, INR रुपीज म्हणजे इंडियन रुपीजमध्ये करन्सी आहे किंवा नाही हे याची खात्री करून घ्या. त्यानंतर 199 रुपये आपल्याला या ठिकाणी दिसत आहे त्याची खात्री करून घ्या. त्यानंतर प्रोसीड टू चेक आउट या ऑप्शनवर क्लिक करा. ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला विचारलेली माहिती पूर्ण भरायची आहे. बघा या ठिकाणी विचारलेली सर्व माहिती मी भरलेली आहे. जी सर्व माहिती या ठिकाणी विचारली ती सर्व मी भरलेली आहे. त्यानंतर या ठिकाणी स्क्रोल डाऊन केल्यानंतर पेमेंट इन्फॉर्मेशन आपल्याला विचारली जात आहे. आपण जे डोमेन नेम विकत घेणार आहोत त्याचं पेमेंट आपण कसं करणार आहोत. नेट बँकिंग म्हणजे इंटरनेट बँकिंग ही सुविधा वापरून आपल्याला जर पेमेंट द्यायचं असेल तर या ठिकाणी या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर जर आपल्याजवळ क्रेडिट कार्ड असेल तर क्रेडिट कार्डचा साहाय्याने देखील आपण पेमेंट करू शकतो. जर आपल्याला क्रेडिट कार्डचा साहाय्याने पेमेंट करायचं असेल तर त्याच्यावर क्लिक करा. या ठिकाणी क्रेडिट कार्डचा नंबर, सिक्युरिटी कोड, कार्डवरचं नाव, एक्सपायरेशन, कार्डवर एक्सपायरी डेट दिलेली असते ती या ठिकाणी सिलेक्ट करा. ही इन्फॉर्मेशन भरा. जर आपल्याजवळ जर ATM कार्ड असेल, ATM कार्डलाच डेबिट कार्ड असं म्हटलं जात असते. जर आपल्याला ATM कार्डच्या साहाय्याने पेमेंट करायचं असेल तर या ठिकाणी या वर्तुळावर टिक मार्क करा. त्याचप्रमाणे मनी बुकर, कॅश कार्ड, मोबाईल पेमेंटने आपल्याला करायचं असेल तो ऑप्शन आपल्याजवळ आहे. मी नेट बँकिंग या ऑप्शनचा साहाय्याने या ठिकाणी पेमेंट करणार आहे, म्हणून मी नेट बँकिंग हे ऑप्शन सिलेक्ट केलेलं आहे. तुम्हाला जर ATM कार्डच्या साहाय्याने पेमेंट करायचं असेल तर तुम्ही डेबिट कार्ड हे ऑप्शन सिलेक्ट करा आणि त्यानंतर कंटिन्यू या बटनावर क्लिक करा. मला नेट बँकिंगच्या साहाय्याने पेमेंट करायचं आहे म्हणून मी नेट बँकिंग ऑप्शनवर क्लिक केलं आणि त्यानंतर कंटिन्यू या बटनावर क्लिक करा. त्यानंतर आपल्यासमोर आता पेमेंट करण्याची वेळ आलेली आहे. त्यानंतर स्क्रोल डाऊन केल्यानंतर या ठिकाणी हे जे कॅरेक्टर्स आपल्याला या ठिकाणी दिसत आहे हे कॅरेक्टर्स या चौकटीत भरा. बघा चौकटीतलं अक्षर मी या ठिकाणी या चौकटीत भरलेले आहे. आय ॲग्री द फॉलोइंग या ऑप्शनवर क्लिक करा आणि प्लेस युअर ऑर्डर या ऑप्शनवर क्लिक करा. प्लेस युअर ऑर्डर या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला आता पेमेंट करायचं आहे. या ठिकाणी आपण कुठल्या पद्धतीचा वापर करणार आहोत ती पद्धत आपण या ठिकाणी निवडू शकतो. तुम्हाला या ठिकाणी डेबिट कार्ड म्हणजे ATM कार्डचा वापर करायचा असेल तर डेबिट कार्डवर क्लिक करा. आपलं ATM कार्ड कोणतं आहे ते आपल्या ATM कार्डवर लिहिलेलं आहे. ते कोणत्या बँकेचं आहे,
स्टेट बँकेचे असल्यास खालचं ऑप्शन स्टेट बँक ऑफ इंडिया डेबिट कार्ड हे सिलेक्ट करा. त्यानंतर आपल्या ATM कार्डवरचा 16 किंवा 19 अंक आपल्या ATM कार्डवर लिहिलेले असतात ते या ठिकाणी एंटर करा. आपल्या ATMची माहिती, ATMचा नंबरची माहिती कोणालाही देऊ नका. या ठिकाणी आपल्या ATM कार्डवर एक्सपायरी डेट दिलेली असते, मंथ आणि इयर या ठिकाणी एंटर करा. त्यानंतर आपल्या ATM कार्डचा मॅग्नेटिक स्ट्रीप जवळ त्या ठिकाणी 3 अंकाचा CVV नंबर लिहिलेला असतो, तो CVV नंबर या ठिकाणी या चौकटीत टाका. त्यानंतर या ठिकाणी मेक अ पेमेंट या ऑप्शनवर क्लिक करा. अशा पद्धतीने आपण डेबिट कार्डचा वापर करून किंवा ATM कार्डचा वापर करून या ठिकाणी आपण ही इन्फॉर्मेशन भरून आपलं पेमेंट करू शकतो किंवा आपण नेट बँकिंगचा वापर करून देखील या ठिकाणी पेमेंट करू शकतो. नेट बँकिंगचा वापर करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला कोणत्या बँकेची नेट बँकिंग सर्व्हिस वापरायची आहे ती बँक सिलेक्ट करा. मला स्टेट बँक ऑफ इंडियाची सर्व्हिस वापरायची म्हणून मी स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेचं नाव या ठिकाणी सिलेक्ट केलेलं आहे आणि त्यानंतर मेक पेमेंट या ऑप्शनवर मी क्लिक करत आहे. त्यानंतर मला नेट बँकिंगचा युजरनेम आणि पासवर्ड विचारला जात आहे, तो पासवर्ड मी या ठिकाणी एंटर करत आहे. बघा, युजरनेम आणि पासवर्ड इंटरनेट बँकिंगचा टाकल्यानंतर या ठिकाणी सबमिट ऑप्शनवर मी क्लिक करत आहे. त्यानंतर कन्फर्म या बटनावर मी क्लिक करत आहे. बघा, पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर या ठिकाणी मेसेज येतो, थँक्यू संजय, युअर ऑर्डर हॅज बीन सबमिटेड. म्हणजे हे जे डोमेन नेम आहे हे माझं पूर्णपणे परचेस केलेलं आहे. अशा पद्धतीने आपण डोमेन नेम परचेस करू शकतो. या ठिकाणी आपण कस्टमर नंबरवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर माय अकाउंटवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी डोमेन नेम हा ऑप्शन दिसत आहे. याचा बाजूला अधिकचं चिन्ह दिसत आहे. या डोमेन नेम या ऑप्शनवर क्लिक केले असता egurumitr.in हे डोमेन नेम आपल्या या ठिकाणी आलेलं दिसते. म्हणजे हे डोमेन नेम आपण सक्सेसफुली परचेस केलेलं आहे. GoDaddyचं जे अकाउंट आहे ह्या अकाउंटला लॉग आउट करायला विसरू नका. या कस्टमर नंबरवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी लॉग आउट हा ऑप्शन आपल्याला दिसत आहे. या लॉग आउट ऑप्शनवर क्लिक करा. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.